अफाट कार्यक्षमता, प्रचंड ऊर्जा, लोकहिताची तळमळ असणारे एक खऱ्या अर्थानं अलौकिक असं नेतृत्व म्हणता येईल जे महाराष्ट्राला लाभलं होतं. ज्यांनी यशवंतरावापासून शरदचंद्र पवार साहेबांपर्यंतची विचारसरणी आत्मसात केली आणि ती विचारसरणी आपल्या प्रत्येक कार्यामध्ये प्रतीत होईल अशा अफाट कष्ट त्यांनी महाराष्ट्रासाठी उपसले. अशा लोकनेत्याचा असं दुर्दैवानं एअर क्रशमध्ये अकाली आपल्यातून निघून जाणं महाराष्ट्रालाच नव्हे तर देशात हळहळ निर्माण करणारं ठरलं. अजितदादांची माझी बीडच्या एका लोकसभेच्या सभेनिमित्त ओझरती भेट झाली. त्यांनी मला हातात हात दिला, लक्ष ठेवा पक्षाकडं. वास्तविक मी काही कार्यकर्ता म्हणजे का ठीक आहे कार्यकर्ता होतो, परंतु असा दादांशी कधी प्रत्यक्ष संबंध नव्हता. पण एक चेहरा पण त्यांना तसं मला म्हणावंसं वाटलं. मी हसून त्यांना प्रतिसाद दिला. असे होते दादा ज्यांनी हा महाराष्ट्र उभा केला. एका आपल्या तरुणांचे आयकॉन होते. जिद्द आणि कष्ट विरासत म्हणून राजनीतीमध्ये त्यांना यश मिळालं, परंतु ते यशोशिखरावर नेऊन पोहोचण्याचं कार्य त्यांनी आपल्या अदम्य कर्तव्यनिष्ठेतून आणि कर्मातून केलं हे आपणाला दिसतं. असे नेते महाराष्ट्रामध्ये कधीतरी जन्म घेत असतात, परंतु प्रत्येक महाराष्ट्राच्या तरुणामधून एक अजित पवार निर्माण व्हावा असं मला मनापासून वाटतं. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र हळहळला, आपण सर्व हळहळलो. त्यांना ईश्वर चिर शांती देवो अशी मी आदरांजली व्यक्त करतो, श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि सुरेशरावजी मित्र मंडळातर्फे आज हे श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथं आयोजित केला. काल महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं बारामती येथे विमान अपघातामध्ये निधन झालं. महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही अत्यंत कधीही भरून न येणारी पोकळी आहे. सामान्य माणूस, इथला शेतकरी, इथला कामगार, इथला विद्यार्थी याच्यासाठी दादांनी अविरत असं संघर्ष केला, प्रयत्न केले. पुणेसारख्या मुंबईसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह असो, शेतकऱ्याच्या चाऱ्याचा प्रश्न असतो बारामतीसारख्या भागामध्ये किंवा इतर जायकवाडीच्या ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्राची एवढी अपरित हानी झाली आहे की कधी न भरून येणारं हे नुकसान आहे. यातून आपल्याला सावरण्याची सद्बुद्धी देव. बस एवढंच बोलतो. तुमचं नाव? मी गोविंद माणिकराव कदम, निवृत्त राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे. काही दिवसापूर्वीच आदरणीय दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते. बीड जिल्ह्याच्या लोकांच्या विकासासाठीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या भरपूर दादांकडून होत्या. दादानेही शब्द दिला होता की बारामतीसारखं शहर मी तुम्हाला करून देईल. आणि त्यानंतर बीडकरांनी प्रचंड प्रतिसाद दादांना देऊन आपलं एक नेतृत्व, चांगलं नेतृत्व आपल्या बीड जिल्ह्याला आलं आहे. त्यामुळे एक आपलंसं वाटत होतं. पण दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. एक सुशिक्षित आणि सामान्य माणसाची जाण असणारा नेता, महाराष्ट्राची पूर्ण भौगोलिक अभ्यास असणारा नेता आपण गमावलेला आहे. आणि मी दादांना आदरणीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. एक तरुण म्हणून काय वाटतं? तरुण म्हणून एक अपेक्षा होते की बीड जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत, इंडस्ट्री नाही आहेत. आणि त्याच्यामुळे एक तरुण बऱ्याच प्रकारे पुण्या मुंबई साईडला नोकरीसाठी जात असतो. आणि त्यामुळं दादा म्हणले होते की इथलची औद्योगिक प्रगती देखील MIDC असेल, टाटा CIT प्रोजेक्टही त्यांनी आणला होता की जे स्किल डेव्हलपमेंट तिथं आपल्या तरुणांना मिळणार होतं, त्यातून कंपन्यामध्ये नोकऱ्या मिळणार होत्या. त्यामुळं एक तरुण म्हणून मला असं वाटतं की तरुणांची देखील भविष्यासाठी जो योजना दादांनी आखल्या होत्या त्या कुठंतरी आता दादांच्या जाण्यानं खंडित झाल्याचं असं जाणवतं. आदरणीय दादा हे महाराष्ट्र आणि खास करून बीडसाठी आत्ताच पालकमंत्री झाल्यामुळे बीडच्या खूप आशा उंचावलेल्या होत्या. दादा बीडसाठी एक बारामतीचं प्रगत बीड
मी तुम्हाला देईल असं दादांनी वादा केला होता बीडसाठी. आणि महाराष्ट्र व देशाचं दादाच्या जाण्याने प्रचंड अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि मी आमच्या सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीनं आदरणीय दादांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.